या देशात प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांनाच सर्वात जास्त मूर्ख बनवलं जात आहे। 3 मेच्या रात्री जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच शांतपणे श्वास घेतला होता। कोणीतरी आईला म्हणाला असेल की आई माझा पेपर झाला आहे, कोणीतरी बाबांना सांगितलं असेल कदाचित आता मला मेडिकल कॉलेज मिळणार आहे, पण काही दिवसांनीच बातमी येते की नीट 2026 ची परीक्षा रद्द। पेपर लीकच्या संशयामुळे परीक्षा रद्द झाली आणि पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना सांगितलं गेलं की बाळा पुन्हा तयारी लाग। जरा त्या मुलांचा विचार करा, त्यांनी मोबाईल सोडला, IPL सोडलं, मित्र सोडले, सण उत्सव सोडले, कारण त्यांना सांगितलं होतं की आत्ता मेहनत कर, तुझं आयुष्य पुढे बदलल। पण इथे मेहनतीपेक्षा जास्त किंमत कशाची माहिती आहे? पैशांची, जुगाडीची आणि पेपर लीक माफियांशी असलेल्या कनेक्शनची। आता प्रशासनाला जाब विचारायची वेळ आली आहे। कष्टानं रात्रंदिवस एक करून अभ्यास करणाऱ्या मुलांच्या नशिबी हा वनवास किती दिवस तुम्ही या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार आहात? एक गोष्ट लक्षात घ्या, एक विद्यार्थी जो वर्षभर दिवस रात्र एक करून अभ्यास करतो, दुसरा विद्यार्थी त्याच्या आईबापाच्या पैशाच्या जीवावरती पेपर होण्याच्या अगोदर पेपरच विकत घेतो। आज विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती नाहीये, त्यांना भीती वाटते या सिस्टीमची।